नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, एका छोट्याशा कापडापासून आहे ना, आज आपण एक क्लच पाऊच बनवणार आहोत. एक सुंदर असं पर्स तयार होती बघा याच्यापासून. तर मी याला कॅनव्हास लावून घेतलेला आहे आधी. याचं माप आहे बघा, उंची 12.5 इंच आहे आणि रुंदी 8.5 इंच. 12.5 बाय 8.5 इंचाचा असा हा एक छोटासा पीस घेतलेला आहे मी. तर त्याला असं फोल्ड करूया मधोमध त्यात असं फोल्ड करून आणि एक छोटासा गोल राऊंड देऊया आपण. एक अंदाजे थोडंसं गोल राऊंड कट करायचा. 1 इंचापेक्षाही थोडासा कमी असं गोल शेप देऊन घेऊ. या प्रकारे बघा. आता याला आपल्याला एक अस्तर लागेल. तर माझ्याकडे ह्या कलरचं अस्तर नव्हतं म्हणून मी एक नॉन वोन अस्तर घेते. तर हे नॉन वोन अस्तर आहे. आता हे त्याच्यावर असं सरळ बाजू खालच्या साईडनी करायची आणि असं म्हणजे त्याच्यावर उलटा पीस ठेवायचा अस्तरवर आणि आता याला स्टिच करून घ्यायचे. थोडंसं मधोमध आहे ना, तिथं स्टिच नाही करायचं, इथं सोडायचं एवढी जागा, जेणेकरून आपल्याला पलटवायला जागा राहील. तर हे बघा, या प्रकारे मी आता स्टिच करून घेतलेलं आहे. आता याचे साईडचे जे असतील एक्स्ट्राचं कापड आपण ते कट करून घेऊया. सुंदर आणि छान असं पाऊच तयार होतंय बघा. आणि जास्त आपल्याला त्याला काही झीप रनर वगैरे काहीही लागणार नाही आणि खूप कमी वेळेत हे पाऊच आपलं तयार होते. आता छोटे छोटे असे कट करून घेऊया जिथं आपला गोल राऊंड आहे तिथे, कारण पलटवायच्या वेळेस ना आपल्याला मग त्याचा शेप व्यवस्थित येईल. या प्रकारे छोटे छोटे नॉचेस लावून घेऊया आपण. आणि मग याला जिथून आपण थोडंसं शिलाईमध्ये सोडलं होतं त्या साईडनी आता बाहेर काढूया. त्याला असं पलटून घेऊया म्हणजे आतली सरळ बाजू वरती येईल या प्रकारे. आणि बघा, शेवटी एक छान अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. ज्याच्याकडे शो बटन वगैरे नसले जर लावायला, माझ्याकडे नव्हतं म्हणूनच मी ती एक आयडिया केलेली आहे जी मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या नक्कीच उपयोगात येईल ती ट्रिक. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खूप यूजफुल ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. तर या प्रकारे आता व्यवस्थित त्याचे कोपरे शेप वगैरे आपण व्यवस्थित स्केलच्या साहाय्याने मी हे व्यवस्थित करून घेते. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर बघा, आता हा आपला एक पीस रेडी झाला. आता जिथून आपण थोडंसं शिलाई सोडली होती ना, ते आता आपल्याला एकदा स्टिच करून घ्यायचे. असं दोन्हीही साईड आतमध्ये दुमडून आणि वरतून आपण त्याला स्टिच करून घेऊया. इथे बघा, स्टिच करून झालेला आहे. आता हा पीस रेडी झालेला आहे आपला. आता याला फोल्ड कुठपर्यंत करायचं आहे बघा. मी माप सांगते तुम्हाला. तर 8 इंच बघा, दोन्ही साईडनी 8-8 इंचावर आपण असं मार्क करूया. या प्रकारे 8 इंचावर मार्क केले. आता आपण तिथपर्यंत याला फोल्ड करून घेऊया. बघा, या प्रकारे असं फोल्ड करायचे आणि वरचा असा आपला त्याच्यावर फ्लॅप येईल या प्रकारे. आता इथे आपण दोन्ही साईडनी सरळ बाजूनी थोडंसं मार्क करून घेऊया, कारण आता इथे आपल्याला आहे ना लेस अटॅच करायची आहे, ज्याच्याने आपल्या पर्सचा लुक अजून छान येईल. तर या प्रकारे मी आता त्याच्यावर लेस अटॅच करून घेते. कारण प्लेन कपडा आहे
त्यावर कुठली डिझाईन नाही आहे, तर आपण या प्रकारे लेस लावून त्याचा लूक अजून छान बनवू शकतो. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची अजून छान लेस असेल तर ती तुम्ही लावू शकता. बघा आता या प्रकारे असं फोल्ड करून आता इथे मी वेलक्रो अटॅच करते. तर त्याच्यासाठी आपण मार्क करून घेऊया एकदा दोन्ही साईड. या प्रकारे मार्क करून घेते आणि आता इथे मी वेलक्रो अटॅच करते. तुम्ही इथे टच बटनसुद्धा लावू शकता. टच बटन किंवा मॅग्नेट बटनही लावू शकता. बघा या प्रकारे वेलक्रो मी अटॅच करून घेतलेला आहे आणि आता ह्या दोन्ही साईड आपण आता स्टिच करून घेणार आहोत. तर बघा दोन्ही साईड मी स्टिच केलेले आहे आणि आता ती ट्रिक जी मी तुम्हाला सांगितली होती ती, तर आता माझ्याकडे शो बटन नव्हतं इथे लावायला, तर म्हणून मी काय केले, आता एक असं आपल्याकडे ड्रेस ब्लाऊज वगैरे आपण शिवतो त्याच्यावर नाही का छान छान डिझाईन असती, पॅचेस असतात. तर माझ्याकडे पण एका पिसावरचा असाच पॅच होता, तो मी आता इथे असा लावणार आहे. तर हा पॅच मी कट करून घेतलेला आहे, पण त्याची थोडीशी दोरे होते ना साईडनी. तर ते बघा आता त्याला काय करायचे, एक उदबत्ती घ्यायची आहे आणि उदबत्तीच्या साहाय्याने ना ते सगळे जे साईड असतात ना ते अशा उदबत्तीच्या साहाय्याने चिटकवून घ्यायचं आहे ते. म्हणजे त्यामुळे काय होईल, आपला एकदम प्रॉपर जी डिझाईन आहे ना तीच दिसेल आणि जे साईडचे दोरे वगैरे असणार ना ते सगळे चिटकून जातील त्याला आणि मग ते निघणार पण नाही आणि छान असा आपला एक पॅच तयार होईल. शो बटन नसेल तर त्याच्या जागेवर हा एक उत्तम पर्याय आहे आणि ही आयडिया नक्कीच तुम्हाला आवडेल, मला खात्री आहे. तर बघा या प्रकारे मी आता याच्या साईड्स सगळ्या चिटकवून घेते आणि मग याला आपण जिथे आपण शो बटन लावतो तिथे आपण हा पॅच अटॅच करणार आहोत. तुम्ही हे असंच आयडिया करू शकतात आणि जर ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे आवडलंय म्हणून. तर बघा पॅच आपला तयार झालेला आहे. आता हा बरोबर मधोमध आपल्याला इथे लावायचा आहे. तर मी आता याला फेविकॉल लावते. फेविकॉलने याला स्टिच करू. तुमच्याकडे फॅब्रिक ग्लू असेल तर तो पण तुम्ही लावू शकता किंवा मग हाताने छोटे छोटे टाके दिले ना आतल्या साईडने छोटे छोटे जे वर दिसणार नाही तसंही तुम्ही सुई धाग्याने पण त्याला स्टिच करू शकता. मी फेविकॉल लावते त्याला आता आणि आता या प्रकारे असं चिटकवायचं आहे. फेविकॉल लावल्यावर थोडा वेळ त्याला असंच ठेवायचं किंवा त्याच्यावर थोडंसं वजन ठेवायचं, म्हणजे काय होईल ते एकदम पॅक चिटकून बसेल. आता हे बघा पर्स आपली रेडी झालेली आहे आणि किती छान लूक आलेला आहे आपला त्या पॅचमुळे आणि लेसमुळे. तर बघा तुमच्याकडेही असेच काही छोटे छोटे कपडे असेल तर बनवू शकता तुम्ही